हॅलो गाईज, मी कोमल. कशा आहात सर्व? मजेत ना? आज मी चालले आहे हुरडा पार्टीसाठी. ते कुठे तर ते पुढे तुम्हाला कळेलच. तर जाता जाता मध्येच डोंगरगण लागलं, तर तिथं गोरक्षनाथाचं सुंदर असं मंदिर होतं डोंगरावर. तिथे आम्ही दर्शनासाठी गेलो. पहिले शिवलिंगाचं दर्शन घेतलं, नंतर मंदिरात आलो. मंदिर असं खूप छान होतं डोंगरावर, खूप प्रसन्न असं वाटत होतं तिथे. नंतर आम्ही मच्छिंद्रनाथांचं दर्शन घेतलं. मंदिर बघा किती सुंदर आहे. आणि हे मच्छिंद्रनाथांचं दर्शन आम्ही इथे घेतलं. नंतर बाहेर आम्ही गेलो. बाहेर पण खूप असं सुंदर असं वातावरण होतं, खूप छान क्लायमेट होतं, खूप झाडी वगैरे, खूप सुंदर असं वाटत होतं. सकाळीच आम्ही तिथे पोचलेलो 8 वाजताच. तो इतकं सुंदर असं छान वाटत होतं, खूप प्रसन्न असं वातावरण तिथे होतं. आम्ही ते सगळं एन्जॉय केलं. तिथं थोडं फोटोशूट वगैरे केलं का आणि तिथे दर्शन वगैरे घेऊन आम्ही परत निघालो. तर आम्ही परत आलो डोंगरगणमध्ये. श्री रामेश्वरम असं मंदिर आहे रामेश्वरांचं. श्री प्रभू रामचंद्रांनी वनवासात जाताना तिथे ते थांबलेले आणि सीता मातेसाठी आंघोळीसाठी त्यांनी पाणी काढलेलं. म्हणजे तिथं त्यांनी 5 बाण मारले आणि 5 ठिकाणी पाणी निघालेलं जमिनीतून. तर ते पाणी आज पण तिथे आहे. तिथे पण इतकं सुंदर असं वातावरण होतं, खूप छान झाडे, डोंगर, दरी, असं छान असं क्लायमेट तिथं होतं. आणि हे आम्ही ते सगळं एन्जॉय करत करत तिथे गेलो आणि हे रामेश्वरमचं दर्शन आम्ही तिथे घेतलं. आणि नंतरनं इकडे खाली डोंगराच्या कडेकडेनी सीता मात्यांनी स्नान केलेलं होतं. तिथे मंदिर आहे एक आणि अशी छोटीशी एक गुफा आहे. तिथे त्यांनी स्नान केलेलं असं आहे. तिथे कायमस्वरूपी पाणी चालू असतं त्या ठिकाणी. तर आम्ही ते बघण्यासाठी गेलो होतो. तर पुढे एक मंदिर आहे असं डोंगराच्या कडेकडेने छान. इकडं ट्रॅकिंगला पण लोक येतात. तर आम्ही ते छान बघत बघत इथे आलेलो. किती प्रशस्त अशी झाडी वाढलेली बघा, किती सुंदर असं दिसते, किती छान झाडे वाढलेले. आणि असं डोंगराच्या झाडांमध्ये हे असं मंदिर आहे. इथे पण एक शिवलिंग आहे. तिथे दर्शन घेतलं आणि नंतर परत आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी. तर पुढे काय होतंय ते बघा पुढच्या ब्लॉगमध्ये.